मंडळी नमस्कार। मंडळी गेल्या 10 वर्षात देशाचं राजकारण हे मोठ्या प्रमाणात बदललेलं आपण पाहिलं। सलग 10 वर्ष पंतप्रधान पद भूषवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता तिसऱ्यांदाही पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। अर्थात त्यांच्या मंत्रिमंडळाने देखील तशी शपथ घेतलेली आहे। मात्र गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत या लोकसभेला भाजप कुठेतरी बहुमतात मागे पडल्याचं आपण पाहिलं। तरीही एनडीए म्हणून हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे। तसंच गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत विरोधकही काही प्रमाणात जास्त जागा जिंकण्यात यशस्वी झाले असून त्यामुळे त्यांचाही काहीसा आत्मविश्वास यावेळी वाढल्याचं आपण पाहतो आहोत। मात्र गेल्या 10 वर्षात जे झालं नव्हतं ते या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजे लोकसभेला तब्बल 10 वर्षानंतर विरोधी पक्षनेता मिळणार आहे। मागच्या 10 वर्षांमध्ये काँग्रेससह विरोधात असणाऱ्या कोणत्याच पक्षाला लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% अर्थात 54 जागा जिंकण्यात यश आलं नव्हतं। 2014 साली काँग्रेसनं 42 तर 2019 साली 52 जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे काँग्रेसही विरोधी पक्षनेता या पदावर आपला हक्क सांगू शकला नव्हता। मात्र यावेळी काँग्रेसनं लोकसभेला 99 जागा जिंकल्या आणि त्यानंतर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं लोकसभेत काँग्रेसच्या 100 जागांचा पल्ला गाठ झालेला आहे। त्यामुळे एकूण 10% निकष काँग्रेसनं केव्हाच पूर्ण केला असून विरोधी पक्षनेता काँग्रेसकडे जाणार हे आता निश्चित झाले। त्यामुळे पहिल्यांदाच या सरकारसमोर अर्थात मोदींसमोर एक प्रबळ विरोधी पक्षनेता असणार आहे। 2009 ते 14 या कालावधीत भाजपच्या सुषमा स्वराज या विरोधी पक्षनेत्या होत्या, लीडर ऑफ ऑपोजिशन ज्याला म्हटलं जातं। मात्र त्यानंतर भाजप सत्तेत आल्यापासून लोकसभेला विरोधी पक्षनेता नव्हता। विरोधी पक्षनेता असणं किती महत्त्वाचं आहे, या पदाचं किती महत्त्व आहे, या पदावर सध्या कोणाची चर्चा होते आहे, याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राज दळेकर आणि तुम्ही पाहताय कडक बात। मंडळी, एनडीएनं सरकार स्थापन केल्यानंतर विरोधात असणाऱ्या इंडिया आघाडीनं देखील विरोधी पक्ष म्हणून काम कसं करायचं, कोणत्या मुद्द्यावर शासनाला काम करायला लावायचं या संदर्भात आपल्या बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे। काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत नेमकीच झाली होती। या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांच्या नावाला विरोधी पक्षनेता म्हणून पसंती दिली आहे आणि राहुल गांधींनी हे पद स्वीकारावं अशी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे। आता यावर राहुल गांधी यांनी आपल्याला हे ठरवण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यात यावा, आपण कळू असं म्हटलं आहे। त्यामुळे राहुल गांधींच्या नावाची विरोधी पक्षनेता म्हणून चर्चा माध्यमातून आता होते आहे। राहुल गांधी जर विरोधी पक्षनेता झाले तर त्यांच्यावर काय जबाबदारी असू शकतात, आगामी ध्येय धोरण विरोधकांसमोर काय असू शकतात आणि त्या दृष्टीने राहुल गांधी काय निर्णय घेतात हेही आपल्याला कळणार आहे। तसंच इंडिया आघाडी या संयुक्त विरोधी पक्षांच्या आघाडीला देखील सोबत घेऊन चालणं हे काँग्रेसला आणि पर्यायानं राहुल गांधींना करावं लागणार आहे। मात्र हे सगळं अवलंबून आहे जर तरवर। पण आपण विरोधी पक्षनेत्याला काय महत्त्व असतं, त्याचं लोकसभेतलं कार्य कसं असतं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच। मंडळी, एखादी व्यक्ती लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर त्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा आणि सुविधा पुरवल्या जातात। लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षनेत्याला अनन्यसाधारण महत्त्व असून शासनानं स्वीकारलेले धोरणं, घेतलेले निर्णय याबद्दल शासनाला सदनात आणि सदनाच्या बाहेर देखील प्रश्न विचारणं आणि चुकीचं काही होत असेल तर त्यावर नियंत्रण कसं येईल या संदर्भात भूमिका घेणं ही विरोधी पक्षनेत्याची महत्त्वाची जबाबदारी असते। लोकसभेमध्ये होणारी कोणतीही चर्चा अर्थात विधेयक असेल किंवा नवीन कायदा आणायचा असेल यावर विरोधी पक्षनेत्याची भूमिका आणि मतं शासनाला घ्यावीच लागतात। मंडळी, शासनाकडून वेगवेगळ्या कामासाठी विविध समित्या नेमल्या जातात आणि या समित्यावर विरोधी पक्षनेता हा सदस्य म्हणून कार्यरत असतो। जसे की लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, संसदीय समिती अशा वेगवेगळ्या समित्या असू शकतात। तसंच केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग, सीबीआय नेमणूक, तसंच राष्ट्रीय मानवी हक्क आयोग इत्यादी प्रमुख संस्थांमध्ये त्यांच्या प्रमुखांची नेमणूक करण्यासाठी समिती तयार केली जाते आणि या समितीमध्ये विरोधी पक्षनेता असतो। त्यामुळे या समित्यात नियुक्त होणारे सदस्य आणि प्रमुख पदाची निवड करत असताना शासनाला विरोधी पक्षनेत्यासोबत चर्चा करावी लागते आणि विरोधी पक्षनेत्याचा जर काही आक्षेप असेल तर अशा वेळी ती नियुक्ती रद्द देखील केली जाऊ शकते। मंडळी, 2014 ते 24 या कालावधीतच लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता नव्हता असं नाहीये। त्यापूर्वीही अनेक वेळा लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता नव्हता, अर्थात तो निकष पूर्ण करणारा तेव्हा एकही पक्ष नव्हता। 1952 ला पहिल्यांदा सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिली, दुसरी आणि तिसरी लोकसभा या कालावधीत देखील सभागृहाला विरोधी पक्षनेता नव्हता। खरं तर 1969 साली चौथ्या लोकसभेवेळी पहिल्यांदाच लोकसभेला विरोधी पक्षनेता नियुक्त केला होता आणि राम सुभाग सिंग हे आजवरचे पहिले विरोधी पक्षनेता म्हणून ठरले होते। त्यानंतर 1980-84 सालामध्ये देखील लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता हे पद रिक्त होतं। दरम्यान ज्यांचं नाव आता चर्चेत आहे ते काँग्रेस नेते राहुल गांधी जर लोकसभेचे विरोधी पक्षनेता झाले तर ते पहिल्यांदाच लोकसभेतल्या एखाद्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होतील। यापूर्वी पहिल्यांदा 2004 साली खासदार म्हणून निवडून गेलेले राहुल गांधी 2004 आणि 9 ते 14 या कालावधीत काँग्रेसचं सरकार असतानाही
कोणत्याच महत्त्वाच्या पदावर नव्हते। त्यामुळे आता काँग्रेसची इच्छा आहे की राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता पद स्वीकारावं। तसंच आजचा विरोधी पक्षनेता हा उद्याचा पंतप्रधान होऊ शकतो किंवा गणला जातो अशी देखील एक समज लोकांमध्ये असते। म्हणून जर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता पद स्वीकारलं तर त्यांच्या कारकिर्दीसाठी ते महत्त्वाचं ठरेल असं काँग्रेसमधल्या मोठ्या नेत्यांना वाटत असावं। राहुल गांधींनी आजवर संसदेमध्ये अनेक प्रश्नांमधून नरेंद्र मोदींना आणि केंद्र सरकारला धारेवर धरलंय। तसंच राहुल गांधींनी आजवर केलेली भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनमत काँग्रेसकडे वळवण्यात राहुल गांधींना यश आलं होतं। त्यामुळे जर राहुल गांधी यांनी लोकसभेचा विरोधी पक्षनेता पद हे स्वीकारलं तर एक सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्षनेता म्हणून ते संसदेमध्ये शासनासमोर उभं राहू शकतात। राहुल गांधी हे पद स्वीकारतात का की नाही हे आपल्याला लवकरच कळणार आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा कडक बात।